नमस्कार, दंडवत प्रणाम. मी तुमची मावशी सुनंदा पाटील आता तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि तुम्ही ती शेवटपर्यंत पहा. आवडली तर लाईक करा, नाही आवडली तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये काय दुरुस्त करायचं ते सांगा. आणि दुसरं असं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की नक्की सबस्क्राईब करा आपल्या मावशी या नात्याने. एवढे वाटाणे घेते ना आपल्याला ते जार भरडे असे काढून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि हे शेंगदाण्याचं आहे आपलं, आधीच शेंगदाणे याच्यात वाटून घेतले होते म्हणून आता हे वाटाणे पण वाटून घेते. आणि हे आपल्याला फक्त जाड वाटून घ्यायचे आहेत. आणि या वाटीचं माप आहे बरं का आपल्याला, तुम्ही पण असं एखादी वाटीचं माप घ्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकच इतकी गावरानी प्युअर गावरानी मिरची आहे ही माझ्याकडे. आणि ही एक टाकते, जास्त नाही. आणि त्याच्यात अशा 2-3 लसणाच्या पाकळ्या. आणि हे मी जाडच दळून घेणार आहे. ही मला जास्त मिरची टाकायची होती, पण माझ्याकडे जी माझी नात आहे ती तिखट खात नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. लसूण आहे खूप सुंदर असा. आता हे फक्त आपल्याला पहिल्या मोडवरच वाटून घ्यायचं. एवढं जाड वाटून घेतलं आपल्याला, काही बारीक नाही वाटलं, हे असं जाड वाटून घेतलं. आता ह्या वाटीचंच माप घेतलं आहे मी. आणि आपल्याला हे 3 वाट्या असा मैदा घ्यायचा आहे, पूर्ण 3 वाट्या. दुसरी वाटी घेतली आहे, तिसरी वाटी, असा आपण 3 वाट्या मैदा घेतला. हे 1 वाटी दही आहे आणि फ्रेश घरचं दही आहे. 1 वाटी वाटाणे आणि 1 वाटी दही. जिरं टाकून घेते आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेते, चवीपुरतं जेवढं लागेल तेवढं. अर्धा चमचा म्हणजे तुम्हाला जेवढं असेल लागेल तेवढं घ्या, मी घेतलं अर्धा चमचा. आणि हे आता फेटून घेते, असं चांगलं फेटून घेते. आता हे चुरमुरे आहे ना ते मिक्सरच्या भांड्यातून काढते. एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आपल्याला, तुम्हाला लागेल तसं घ्या. आणि याच्यामध्ये मी आता हे जे आपण वाटलेले वाटाणे आहेत ना, वाटाणे ते टाकून घेणार आहे. अशी पेस्ट तयार करून घेतली. आणि आता इथे आपल्याला जे मी चुरमुरे काढून घेतले ना, बरोबर हे 1 वाटीचं प्रमाण झालं, ते पण टाकून घेते असे. हा मैदा पण टाकून घेतला इथे. आणि आता आपण थोडं पाणी टाकून आणि जसं लागेल तसं मिक्स करून घ्यायचं. आणि जास्त पाणी नाही टाकायचं त्याच्यात. आता हे जसं लागलं तसं पाणी टाकू. आणि पाणी कमीच टाकायचं, कधीच पाणी जास्त टाकायचं नाही, एकदम टाकायचं नाही. आपल्याला लागेल तसं टाकून घेऊ शकतो आपण. पाणी आपल्याला नंतर टाकता येतं, पण एकदम नाही टाकायचं कुठल्याही गोष्टी. हे असं मोडून घेतलं आपण. आणि आता शेवटी ते आपलं जे मिक्सर आहे ते काही चाललं नाही, मग आता चमचा घ्यावा लागला. आणि याच्यामध्ये आधीच आपण शेवटी टाकतो काही करताना, पण याच्यामध्ये आधीच मी असा 1 चमचा सोडा टाकून घेते. आणि मग ते छान असं फुलून येईल. आणि हे अद्रकचे तुकडे का नाही दळले मी, हे दाताखाली आल्यावर खूप सुंदर असे लागतात. आणि ही कोथिंबीर टाकून घेते छान अशी. आणि काढून एका बाजूला ठेवून देते. आणि मग आपण चटणी करूया. सोडा टाकून आणि सगळं मिक्स करून आणि झाकून देते. त्यामुळे काय होईल, दहीची आणि सोड्याची रिॲक्शन होईल आणि ते छान असं. आता हे एवढं खोबरं घेते. तुम्हाला जास्त चटणी करायची तर जास्त घ्या, कमी करायची तर कमी घ्या. तुम्हाला पाहिजे शेंगदाण्याची करा, असं काही नाही की खोबरंच पाहिजे. जे आहे आपल्याकडे त्याची आपण चटणी करू शकतो, आपल्याला पाहिजे त्याची. आणि मी हे एवढ्या डाळ्या पण घेतली. आपल्याला अशी छान अशी चटणी करून घ्यायची आहे. आणि वेगळ्या प्रकाराच्या चटण्या करायला मला पण आवडतं. आणि डाळ्या आहेत ना या भाजलेल्या आहे म्हणून काही जास्त
त्या आपल्याला परतवायच्या नाही. तुम्ही आपली चण्याची डाळसुद्धा घेऊ शकता, आपली हरभऱ्याची डाळसुद्धा घेऊ शकता. असं काही नाही की डाळच पाहिजे, जे आहे ते आपल्याकडे त्याची करायची. जे आपण वाटाणे दळले ना त्याचं मिक्सरचं भांड्यामध्ये दळले म्हणून ते भरलेलं आहे. आणि आता आपण सगळं साहित्य टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये बडीशोप टाकून घेते आणि चिंच टाकते एवढी. आणि आज आपल्याला चिंचची चटणी करायची आहे. आणि हा गूळ टाकते, फक्त गोड आंबटसाठी, जास्त नाही. आणि आता नंतर याच्यात एक अशी ही हिरवी मिरची टाकून घेते आणि ही कोथिंबीर. आणि चवीसाठी मीठ टाकून घेते. आपली जेवढी क्वांटिटी असते तेवढं टाकायचं मीठ. चटणी झाली आपली, अगदीच बारीक झाली. तिला आता फोडणीला घालून घेऊ. आता हे याच्यात तेल टाकून घेते आणि चटणीला फोडणी देऊन घेऊ. मोहरी टाकून घेते. तेल तापलं आहे आपलं. जिरं टाकते आणि ही आपली आलं लसूण ही पेस्ट टाकते. मी चटणी टाकली नव्हती म्हणून टाकते, कारण की मला हे जाड जाडच आवडतं, मला जास्त जळलेलं आवडत नाही. हिंग टाकते आणि आता कढीपत्ता टाकून देते. असं आपली छान अशी फोडणी झाली आहे. माहिती आहे, मी याच्यात खूप कमी चटणी वापरली आहे तर माझ्या नातीसाठी, म्हणून चटणीत पण 1 चमचा अशी चटणी टाकून घेते आणि धना पावडर पण टाकते. आणि अशी आपल्याला छान अशी फोडणी केली आणि ती आता मी खमंग अशी चटणी झाली आहे आपली. गूळ आणि खोबरं आणि चिंच यापासून बनवलेली आहे. डाळ्या मोठा डायरेक्ट. आता हे असे आपले जे आहेत ना बोंडे ते काढून घेऊ. तुम्हाला पाहिजे मोठे काढा, तुम्हाला पाहिजे छोटे काढा. असे असे छान असे होत आहे. आणि तुम्ही करून खा. तुम्ही करून खाल्ल्यावर नक्कीच म्हणाल की मावशीने काय सुंदर अशी रेसिपी आपल्याला सांगितली असं. बघा. आणि तुम्हाला जरी चुरमुरे टाकायचे नसतील ना तर पोहे टाका. पोहे नसतील तर मग तांदळाचं पीठ टाका, पण त्याच्यात काहीतरी टाकावं लागेल, तेव्हाच क्रिस्पी होतं ते. हे बघा, खूप सुंदर असे झालेत. तुम्हाला आता आवाजानेच कळेल, खूपच सुंदर होता. तुम्ही करून खाच, तेव्हा तुम्हाला कळेल की किती सुंदर अशी रेसिपी आहे. आणि खूप जास्त होता ते, काहीच नाही, सिंपल घरातलीच वस्तू आहे, काही जास्त नाही. हे दुसरं टाकून घ्या. तुम्हाला वाटलं मोठे टाका, तुम्हाला वाटलं छोटे टाका, तुमच्या मनाप्रमाणे टाकून घ्या. जे आपण 3 वाट्या मैदा घेतला त्याच्यापासून एवढे जे आपली जे आपण वस्तू केली आहे भोंडा म्हणून, भोंडा म्हणता याला, तर एवढे झाले. आणि ही गोड आंबट चटणी केली आपण चिंचपासून, पण ती आपण जरा चटणी वापरली म्हणून तिचा कलर असा झाला आहे. हे बघा, इतके सुंदर असे झाले आहेत. आणि मी तुम्हाला एक फोडून दाखवते. खूप काही जास्त साहित्य लागलं नाही आणि इतकी मोठ्या प्रमाणात क्वांटिटी झाली ना, खूप. हे बघा, हे बघा किती सुंदर. वाटाणे टाकले 1 वाटी, दही 1 वाटी आणि चुरमुऱ्यांची पावडर 1 वाटी आणि मैदा, बस एवढंच साहित्य वापरलं याच्यासाठी, काही जास्त नाही. हे बघा किती सुंदर झाले बघा. मऊ, जास्त वेळ तळायला पण लागला नाही, जास्त तेल लागलं नाही. आणि बाहेरून क्रिस्पी आहेत आणि मधून तर इतके मऊ आहेत की खूपच सुंदर आहेत. आणि हे बघा, बाहेरून तुम्हाला आवाज येत असेल, एवढे क्रिस्पी झाले. हा, इतके सुंदर झाले. बरं, तुम्हाला जरी आपली रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय. आणि काळजी घ्या आपली स्वतःची.